ह्या माणसाले काय झालं गड्या? काऊन चुपचाप चुपचाप आहे मंगांपासून? आवाजही दिला तर ऐकून नाही राहिले. आवय मनीचे बाबा, जेवण जेवण करत नाही का हो तुम्ही? आताच म्हणे भूक लागली वाढ मले आणि आता पोळ्या झाल्यावर मी 10 वेळा आवाज दिला बाई द्याले, आवाजही नाही देऊन राहिले. अहो काही नाही झालं का स्वयंपाक? वाढ मला बाहेर जायचं आहे, काम आहे थोडस. वाढ. काय ती भाजी बनवली? पत्ताकोबी बनवली डाळ टाकून मस्त, आणि टमाटरची चटणी बनवली. तुम्हाला कोड्ड वाटते म्हणून थोडीशी मग टमाटरची चटणी बनवली सोबत. वरणही बनवलं. चल ना जेवण देतो ना वाढून. झालं काय तुम्हाला? कायची एकटेच बसले, काय झालं? अहो मी काल घाईत होतो. मी येत होतो गाडीनं, माझा मित्र होता सोबत. सोनी ना बुडी नाही का बस स्टॉपवर मला पोराईसोबत बोलताना दिसली. होय गे आपलीच पोरगी होय सोनी. पण मी घाईत होतो ना, मला अर्जंट जायचं होतं म्हणून. पण कसं बोलावं आता पोट्टीले, त्या दादाले कसं सांगावं मला तेच समजून नाही राहिलं. इले घरी आली म्हणजे सांगतो बरं सोनी, मला बोलायचं आहे मला तिच्यासोबत, सोनीसोबत. तुमच्या पुतण्यानं दिवे लावले. आता लग्न होऊन राहिलं तुमच्या पुतण्याचं. आता तुमची पुतणी काय करते आणि काय माहित का? 17 वर्षाची तर आहे. तरी पण पोराबारासोबत असं बोलणं कायले पाहिजे एवढं? सांगा तुमच्या भावाले जाऊन. सांगाले त्याले सांग ना, प्रकाश भाऊजीले. करून दादाले सांगितलं ना तर दादा मायाकडेच भडकून माई पोरगी म्हणून तशी आहेच नाही म्हणत. आणि माई पोरी बद्दल तू काय विचार करून राहिला म्हणून काही म्हणून मला दादा. तुला तर माहित आहे ना सोनी विषय दादा कसा आहे. तर माहित आहे तुमचा दादा कसा आहे. तर 11वीत गेली पोरगी. माई पोरगी तरी चांगली भाजी बनवते, पोया बनवते, मस्त सडा टाकते, सकाळी उठून शेण आणते बाई. आणि तुमची पुतणी काय करते? जी बेलनं समजत नाही तुमच्या पुतणीले. बेलनं समजाले लाटा लागते बा म्हणून पोळी बेलण्यानं, ते नाही समजत. एवढी 11वीत गेली तर बाजा नाही काढता येते. एवढं लाडून ठेवलं तुमच्यावाल्या भावानं तुमच्या पुतणीले. अहो तू थे नको बोलत जाऊ फालतूच्या गोष्टी नको बोलत जाऊ बरं माझ्यासोबत. कामापुरतं बोलत जा. कोणती गलत बोलून राहिली मी? चुकीचं बोलून राहिली का? पोरी भारीले दुसऱ्याच्या घरी जा लागते, कामं करा लागते. एखादा मन लग्न झाल्यावरच येणार आहे का तुमच्या पुतणीले सोनूले? शिकवाले नाही पाहिजे का? शिकवाले राहिले कोणती काय महाराजाची पोरगी होय का तुमची पुतणी? साहेब बापाच्या घरी तर सर्व काही नवऱ्याच्या घरी भेटन बा म्हणून इथंच करा लागते. माझ्या घरी शिका लागते पहिले. एकही गोष्टीचा चवाडा नाही, काही शिकवाले पाहिजे ना. आता पोराबारासोबत बोलते म्हणते तिथं सांगून द्या. तुमच्या भावाला उद्या चालून म्हणून मला सांगितलं काऊन नाही, कशानं काय झालं तर पयारी गेली उठून म्हणजे मग तुमची पुतणी. छा बहीण महाबीन तर तुला सांगणंच गुला आहे हो. कोणाच फोडीन एकटी आला आता नखरे कशी जास्त. तर काय रे बोलतो पोरी बालीली एवढी तू घेणं ना घ्या ना, तू रागच करतो तिचा ना त्या याच्या रोहितचा बी. यावल्या घरी येऊन खाऊन राहिले का ते दोघे बहीण भाऊ? काय आले दंडन झोडपतच बशील माझल्यासारखी करशील तर. मनीचे बाबा, आता तुम्हाला मायावाल्या गोष्टीनं खोट्या वाटन आणि कडव्या वाटन. जेव्हा सोनू जाईल ना त्याच्यावाल्या घरी तेव्हा समजा नवऱ्याच्या घरी कसं काम करा लागते काय. त्याच्यासाठी सांगतो बरं मी, चांगल्यासाठी. का बा 2 कामं शिकलं तर त्याला त्रास नाही होत. मायावाला बोलणं सर्वाले वाईट वाटते, राग येते माया बोलण्याचा, पण त्याच्या चांगल्यासाठीच सांगतो ना मी. आणि कायची राग करतो जी मी? राग कराले राग करतो म्हणून नाही सांगत मी. कायचा राग करतो? आता माई पोरगी 1 वर्षानं लहान आहे ना सोनूपेक्षा, तरी किती कामं करते. करत नाही का आपली मनू? करते ना कामं. पाणी भरते, सळा टाकते, सारवण करते. आणि सोनू काय करते? नुसते भांडे दिसते मला घासताना झाडझूड, आणि ते मायनं ओरडली तवाच दिसते. मग आता तुमच्या भावाला समजायला नाही पाहिजे का 2 कामं शिकवायला पाहिजे बा म्हणून? आता शिकन ना पाय ना तो त्याच्यावाल्या पोरीचं. शिकन ना झाली का ते लग्न? आता आजच करून देऊन राहिलं का तिचं लग्न? जा बापा, तुम्हाला ना सारखं सांगितलं का उलटच वाटते. वाढू का जेवण? देऊ का वाढून? वाढणं मग इथं भाजर पैची कोडून राहिली, जाय ना वाढणं तर. नवऱ्याच्या घरी काय पिदाडा मारून तर काय माहित हे सोनू माराले. लाता बसून चांगले म्हणजे तवा समजाले सांगून देते त्याच्या बापाले. पोरासोबत बोलत दिसली होती म्हणून, नाही तर अजून काही होऊन जाईल ना तुम्हालाच बोलन. मग आजकालच्या पोरीचं काय सांगता येते? जे लहान पोरी लय चंट आहे बरं आजकालच्या. आणि त्या बुलीच्या बापाले ते संतोष भाऊले सांगून देता. सांगाले शाळेत जाते का काय करते, बाहेर शिकाले. मस्त इकडं आपल्यावाल्या शेजारचं गाव आहे ते बिवडपूर, तिथं टाका लागत होतं त्या बिवडपूरले. तिथं इथं 12वी पर्यंत शाळा आहे, तिथं नाही. शहरात शिकवतो माया पोरीले, शहरात घ्या म्हणा. आता मग शहरात शिकवा. हिने सांगितलं ना हे नाही का अगाऊच बोलते हिने सांगणंच गलत आहे. च्या बहीण तर काय करावं, हिचं तोंड होय का चक्की होय काही समजतच नाही बा. अशी काऊन करून राहिले जवाई तुम्ही? राहू दे ना अजून 2-3 दिवस. झालेस किती दिवस? जे 2-3 दिवस झाले ते पोरगी आली तर 8 दिवस राहू दे ना. आता लग्न झालं तेव्हापासून पोरगी आली नाही बरं माईवाली, आणि तुम्ही म्हणता लगेच घेतो, घ्या आली येतो. राहू दे ना 2-3 दिवस. तिच्याच्यानं बिचारी माई सून तरी चांगली हे करून राहिली. दोघे नंदा भावजाय मस्त राहते.
राहू द्या 2-4 दिवस ये जा मग आरामशीर 2-3 दिवसांनी ये जा. आजी हो बरोबर आहे तुमचं ड्युट्या पाण्याचं आहे तर हाय ना मग तुमची आई. तब्येत नाही बरोबर असं करा ना 2-3 दिवस आता कसे तरी ऍडजस्ट राहू दे ना माया पोरील थोडंसं. राहिल्यासारखी नाही वाटलं तिले तर आणि आम्हालाही नाही वाटलं काजल आल्यासारखी. 2-3 दिवस करा ऍडजस्ट पाठवून देतो रविवाराकडं. लागेच केवळ घ्यायला आला होता ना तर केवळलेच घेऊन पाठवतो रविवारी पाठवून देतो काजलले. नाही माया मतानं ऐका तुम्ही. राहू द्या हो रविवारी पाठवतो. ठेवू का? हां ठीक आहे. हो करा. थोडंसं 2-4 दिवस करा राहू द्या तिले पोरगी. मग काही एकदाची गेली म्हणजे येत नाही जी माई पोरगी. आता लग्न झालं तेव्हापासूनचं कुठं आणलं तुम्ही तिले? 10 वेळा फोन करू परेशान झालो आम्ही पण आली नाही माई पोरगी. शेवटी माय पोराले पाठवा लागलं घ्याले तेव्हा कुठं आली ती पोरगी. राहू दे रविवारीच देतो पाठवून. बरं ठीक आहे ठेवतो. हो ना किती वेळा फोन करे ये घरी आणून माग. बरं झालं आई तुम्ही कडक शब्दात बोलल्या तर त्या बाऊले. आता काय म्हणते राहू दे म्हणे ना. हो नाहीच करे. मग मी म्हटलं राहू द्या माया पोरीले म्हटलं तेव्हा कुठं हो म्हणलं. हुशार आहे जवाई. नाही म्हणते माई आई बिमार आहे आणि हे आहे न ते आहे करे जवाई. हुशार गिचार आहे म्हणा ते खरंच आहे हुशार. तब्येत खराब आहे म्हणे तुझ्या सासूची. मी म्हटलं बापा भांडे घासाले बाई आहे कपडे धुवाले बाई आहे म्हटलं झाडझूड पोचा कराले बाई आहे. मग काय करायला लागते जी म्हटलं स्वयंपाकच राहते म्हटलं करा म्हटलं 2-3 दिवस ऍडजस्ट. तर तवा कुठं मग केलं होतं म्हणलंच नाही. मी म्हटलं देतो केवलले म्हटलं रविवारी केवल सोबत पाठवून. बरं केलं आई तुम्ही म्हटलं असं तर 2-4 दिवस राहीन तसंही अजून रविवारपर्यंत त्या किती मस्त गमून राहिलं काजलताई आल्या तर घरी. नाही तर काय माय घर भरल्यासारखं वाटून राहिलं मला मायवालं तर. राय हो बाई रविवारपर्यंत जाजो एवढी नको हे करू. मार फोन आला तर बोलाले नाही पात बाई हे पोरगी भेट काय हो त्या जवळ आले तू. नाही बाई भ्याची गोष्ट नाही पण असं वाटते का बा नाही कसं म्हणा. अहो तुने माय बापाच्या घरी गमत नाही काय हो आता. हो अय काजल माय बापाच्या घरी गमत नाही कसं म्हणावं म्हणते मी. नाही काहून नाही म्हणाव. नाही म्हणायचं राहायचं नाही का तुले गमत नाही का इकडं. आता तिकडंच गमते का तुले माय नवऱ्याच्या घरी मायच्या घरी नाही गमत. नाही बाई कशी बोलून राहिली तू गमत नाही तर काय. अहो जेव्हा आली ना मी केवळ दादासोबत तर 2 दिवसाची बोलीच करून आली होती. आता किती दिवस झाले 4 दिवस झाले का नाही. आणि त्याच्यात तू रविवारी म्हटलं तर मग ते बोलत नाही का म्हणून मी कशी काय नाही म्हणू त्याला. आता तू सांग बोली करून आली होती ना 2 दिवसात येतो बा म्हणून. जाऊस तर दे नाही राहू दे नंतर जातो दिवाळीला राहू दे नंतर जातो दिवाळीला असेच तर करे. मी म्हटलं दिवाळीलाही दूर आहे तोपर्यंत काय म्हटलं मी म्हटलं हे करू का म्हटलं जाऊ दे म्हटलं माझा भाऊ आला आहे तर मग तेव्हा कुठं पाठवला 2 दिवसात ये म्हणे वापस. मी म्हटलं हो म्हणून होय मी नाही म्हणून राहिली होती त्याला. 2 दिवसाच्या बोलीवर पाठवलं का बाई काजल तुले जवळनं लयस हे दिसते हो मला बारीक तर. आणि तुझी सासू गिसू काय म्हणे तर तुझी सासू गिसू म्हणे नाही का रायबा म्हणून. नाही माझी सासू गिसू काही नाही म्हणे. माझ्या सासूला काही घेऊन देत नाही आहे. माझी सासू गिसू अशी काही म्हणे नाही राय म्हणे तुला वाटलं तर 2-4 दिवस जास्त. माझ्या सासून काही नाही म्हटलं चांगली आहे माझी सासू. फक्त तिचं काही नाही थोडंसं जुन्या पद्धतीचे विचार आहे थोडेसे. नाही तर तशी स्वभावाला चांगली आहे कोणतंही काही करते. मग असं तिला कामाला हे नाही बरं का बा ते झोपलीच राहिली ना उठलीच राहिली असं नाही आहे तिचं. चुटूर चारा खात राहते म्हटलं माझी सासू. लहानशा लेकरावनी हे बनवून आणि मला म्हणते घे काय खात काय अशी करते ते. स्वतःसाठी बनवते माझी सासू आणि माझ्यासाठी बनवते आणि मला चालते. मी नाही म्हटलं ना खात जाय अशी करते मला. मग लय मस्त आहे माझी सासू आई. मस्त आहे जी तुमची सासू तर मग ताई काजल ताई संध्या वहिनी मग मस्त आहे माझी सासू. माझ्या नवऱ्यापेक्षा जास्त अंगवणी आहे माझी सासू. तर बाहेर फिराले काय ना काही काय चाल म्हणते काजल येऊ आपण बाहेरून फिरून म्हणते. आणि गाडीत बसलं का चाललं पो. मग आता हे मायवाल्या घरचे तर ड्युटीवरच जाते त्याचे. एखादी वेळेस त्याचं मूड झालं तर चाल म्हणते बाहेर फिराले. माझ्या सासूचं तसं नाही. माझ्या सासूचं कसं म्हणजे जेव्हा मनात आलं तेव्हा चालतं काय काजल चल पाणीपुरी खायला जाऊ चालतं काय काजल साड्या घेऊन चालतं काय काजल मैत्रिणीच्या घरी मला नेते त्याच्या मैत्रिणी मग चिप्स हे ना ते मैत्रीण आहे मस्त आहे त्याच्या. माझी सासू सारखी वाटतच नाही मैत्रीणच वाटते माईवाली. काय बाई हो काजी मस्त आहे मग तर तुमची सासू. शिकवून म्हणून राहिली हो तू संध्या मी नाही आहे का चांगली. मी
तुले आता फिरवाले नाही नेत बाई इथं. आता गावात काय नेऊ हो तुले, काय दाखवू हो बाप्पा गावात फिरवाले. गावात काय दाखवू बाई तुले? गाया दाखवू, बकऱ्या दाखवू, काय दाखवू तुले आता तू सांग. काय आहे गावात पाहण्याला? एक मंदिर फंदिर आहे तर ते तर गेलतो आपण मागच. आता रोज रोज कुठं नेऊ बाई तुले? नाही जी, मी कुठं म्हटलं तुम्हाला काही? मी तसं नाही म्हणलं, तुम्ही बी चांगले आहे. पण काजल ताईच्या सासूबाई म्हटलं मस्त भेटले बा, म्हणजे अंगवणी आहे का नाही असं म्हणत आहे. मी नेते बा कुठेही बी फिराले असं होय. मी तुम्हाला काही थोडी ना म्हटलं आई. बरं बापा गोष्टी. मी येतो ह्या सोनूच्या घरून जाऊन. काय झालं बा रोहितचं? आलते ना काल पाहुणे, ते घर पाहिले तर विचारपूस करतो. आशा आली असन ना आता वावरातून आली असन, विचारतो तिले. काजल ताई चला ना जेवण करून घेऊ ना. आणू का इकडे जेवण सगळं? इकडेच आणू म्हणजे बाबाला बोलू. आता आई तर गेली तिकडे, बाबा तुम्ही ना मी तिघच जण आपण जेवण करून घेऊ इथंच. थांबा घेऊन या तुम्ही. बरं झालं आल्या तुम्ही, तर मीच येत होती तुमच्या घरी. गमून नाही राहिलं जी. ती पोट्टी गेली कॉलेजमध्ये आणि ते पोट्ट तर तिकडंच आहे यवत मायले. आता जुडलं ना बाई लग्न, त्याचं वाला जुडलं. माय जुडलंय काय व आशा? जुडलंय बी? अहो कालच गेलते ना पाहुणे घरवर आणि लगेच जुडलंय बी. जुडलं माय जुडलं. ते राधिकाबाईनं जुडवलं, घरगीर पाहून गेले ते. आणि त्या पोरीच्या बाप म्हणते का असंच मंदिरात लग्न लावायचं. आता आम्ही तर होतो बाई तयार लग्न लावून द्याले, पण ते पोरीचं मायलई शाईनी आहे, ते सावतर आहे. तर काही पैसा लागला नाही पाहिजे म्हणते त्या पोरीच्या लग्नाले. मग तिच्या काकानं खर्च उचलला याचा आपल्या कपड्याचा, आणि कमी याच्यातच कपडे घ्यायचे खर्च उचलला. आणि ते उचलून आणल्यासारखंच मग का राधिकाबाई म्हणे कायले इकडलं तिकडं आणि तिकडलं इकडं करता म्हणे. तर राधिकाबाईच्याच घरून लग्न करून राहिलो. राधिकाच्या घरून लग्न करून राहिली म्हणजे यवतमाळवरून लग्न करतं काय व तू आशा? हो ना, तिकडूनच करा लागून राहिलो. ते पोरगीची माय लई शायनी आहे. मंदा करते त्या पोरीची माय. म्हणते पैसाच लागला नाही पाहिजे म्हणते ना, आमच्याजवळ पैसा नाही, हात दिले वर्त करून आणि तुम्हीच करा म्हणते. मग काय आता आमच्या जवळ पैशाचं थोडंसं हेच आहे ना बाई, वावरही केलं या वर्षी. तर ठीक आहे बा म्हणलं, मग जाऊ द्या, आमचंही बरंच आहे. आता तिथं मग राधिकाच्या इथून करू, राधिकाबाईच्या तिथून. आता तेच तयार नाही बाई, त्या पोरीचे मायबाप कराले तयार लग्न. तुम्ही करा तुमच्या हिशोबानं, तुम्ही करा या हिशोबानंच करते. आमची हे नाही आहे म्हणते ऐपत, पैसे लावायची म्हणते. आम्ही म्हणते मंदिरातून हार टाकून करू म्हणते, असे म्हणते. तर मग आता ते राधिकाबाई म्हणे आमचं एक पोरगा आहे म्हणते, मंदिरातून कसं करावं. आणि याचा रोहितचा काका आहे म्हणे प्रभू, आम्ही आमच्या हिशोबानं करतो म्हणे. मग राधिकाबाईच्याच घरून करून राहिलो लग्न. हो काय व राधिकाच्या घरून करून राहिलो. मग इथून मग आपल्याला मग गाडी करून जावं लागेल ना. मग आजी आई काय झालं तर मग गाडी करून आपण गाडी करून सर्वजण जाऊ, आपल्या परिवारातले जेवढे जण आहे तेवढे जण. माय बुडी तर नाहीच म्हणे बाई, माय सासू पोरगी आवडली म्हणून नाही बुडीले. भांडेस केस आहे ना, असंच आहे तसंच आहे करे पोरीले. मग दाखवायला नेलं होतं दाखवाले. राधिकाबाईच्याच तर घरी आहे दोघं आजे नाते. हो बाई, तिकडंच आहे सजाबाई बी, तिकडंच आहे राधिकाच्या घरी. काही नाताचं लग्न करूनच आणतो म्हणते का काय? नवरी नाचून घेऊन येतो म्हणते काय? येत होत्या ना त्या काल, पण राधिकाबाई नव्हे ना थांबवलं. आई थांब आता म्हणे रोहितचं लग्न इथूनच करून राहिलो म्हणे आपण. तर थांब म्हणे. आता तर आहे जी, आता ह्या वेळेला रविवारीच करणार आहे, पटकनच करून राहिलो आम्ही. तिकडंच करू सारं आणि आपण चाललं जाऊ मग शनिवारी सगळेच्या सगळे. काऊन तरी एवढी घाई करून राहिली हो बाप्पा व? जशी काही पोरगी उठून पळाल्यासारखी बाप्पा. तसं नाही आहे नंदाई, कानी लवकर करून घेऊ म्हणे. तिचे मायबाप त्या पोरीचे मायबाप काही करून राहिले म्हणे, तुम्हीच करा, आमच्याजवळ पैसे नाही ना, असं नाही तसं नाही. मग शेवटी करण्यास आपल्याला आहे ना म्हणे, मग आपण करून घेऊ ना म्हणे. कसं आहे एखादी चांगला पोरगा अजून डबल आला म्हणे त्याले तर देऊन देन म्हणे. तिकडे एक तर पोरी नाही भेटत आहे ना, काही नाही म्हणे. मी म्हणलं मग ठीक आहे बा. मग आणि रोहितचे बाबाही म्हणे तसेच, आणि ते प्रभूही म्हणे तसेच म्हणे. मग जाऊ दे म्हणे, उरकून घेऊ म्हणे. नाही पण लयच घाई करून राहिले हो आशा. लयच लवकर जुडवलं ना, नाही सगाई नाही काही. आजी एकाच दिवशी आहे सगळी, लग्न गिग्न सर्व एकाच दिवशी. काय करता उरकलं बरं बसा, मी चाय घे बनवतो. नाही राहू दे, चाय नको बनवू, आता जेवायचा टाइम आहे, मी जातो घरी. मी म्हणलं तू येताना दिसली नाही या घेऊन, तर चला बा म्हटलं. घरच्याच वावरात गेलती ना तू? घरच्या वावरात नाही जाऊ तर काय, मांडी आलं ना बाई निंदन, ते वालं गवत वाढलं ना, निंदून राहिलो. कसं आहे ती आता बाया आहे 2-3 मायावल्या सोबतच्या बाया घेऊन चालली
काढतो आता. बाहेर भेटून नाही राहिले ना, मग काय करायचं. थोड्याशा 2-4 बाया 4 बाया आहे ना, एक मी थोडं थोडं काढून राहिलो. बरं कर आंघोळ पाणी कर, मी जातो घरी, थोडंसं अंगीन टाकतो. बरं ठीक आहे ना. चला मी अंगावून पाणी घेतो, पाणी मांडलेलंच आहे चुलीवर. अंगावून पाणी घेतो आणि साडी काढतो पी पाय करून.